छत्रपती शिवाजी महाराज भाषण. हवेच्या वेगानेच नाही तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील, असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभुनी दिशे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाचे उधाण झाले. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. घेऊनी तलवार हाती शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवरायांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून किंचितही बाजूला सरले नाहीत. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य व पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचा बंदोबस्त केला. आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत होते. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण होती. इसवी सन 6 जून 1674 मध्ये रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. न भूतो न भविष्यती असा जाणता राजा स्वराज्याला मिळाला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. शत्रूचा बिमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता, अपराध्यांना शासन होत होते. स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूंचा सुळसुळाट होता. शत्रूंचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. गुलामीमधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा. ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते, त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्दमावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापदी राजा म्हणजे मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर, वीर, पराक्रमी, लोककल्याणकारी राजा मिळाला. आयुष्यभरामध्ये फक्त रयतेच्याच कल्याणाचा विचार करणारा राजा जनतेस मिळाला. जगात असे कितीतरी राजे महाराजे होऊन गेले, ज्यांनी पत्नीच्या नावाने, आईच्या नावाने अनेक महाल बांधले, पण माझ्या छत्रपती शिवबा राजांनी कधी स्वतःच्या नावाने एखादी गवताची काडीसुद्धा केली नाही. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यामध्ये नाहीत तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर अन विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.